मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता जो आहे तो इथे येणार आहे। त्या संदर्भातील जी.आर आलेला आहे। एकूण 6,000 रुपये जे आहेत ते लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये इथे जमा केले जाणार आहेत। त्या संदर्भातील संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। हे जे 6,000 रुपये आहेत हे कशा प्रकारे तुम्हाला भेटणार आहेत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता जो आहे तो 28 फेब्रुवारी 2024 रोजी यवतमाळ इथून लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। आणि हा जो पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता जो आहे मित्रांनो, हा 2,000 रुपयांचा इथे असणार आहे। त्यानंतर मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दुसरा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये 1,792 कोटी रुपयांचा निधी जो आहे तो निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाकडून मित्रांनो 21 फेब्रुवारी 2024 रोजी एक शासन निर्णय जो आहे तो शासन निर्णय इथे घेण्यात आलेला आहे। मित्रांनो, ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीसाठी हा जो 2,000 रुपयांचा हप्ता जो आहे तो नमो शेतकरी योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। सोबतच नमो शेतकरी योजनेच्या तिसऱ्या हप्त्यासाठी मित्रांनो 2,000 कोटी रुपयांचा निधी जो आहे तो महाराष्ट्र शासनाकडून इथे वितरित करण्याबाबत शासन निर्णय जो आहे तो इथे जारी करण्यात आलेला आहे। आणि हा जो शासन निर्णय आहे मित्रांनो, हा 23 फेब्रुवारी 2024 रोजी इथे घेण्यात आलेला आहे। आणि या शासन निर्णयाअंतर्गत मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा तिसरा हप्ता जो आहे तो डिसेंबर ते मार्च या कालावधीसाठी लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 2,000 रुपयांच्या स्वरूपामध्ये मित्रांनो जमा केला जाणार आहे। म्हणजेच मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या 16व्या हप्त्याचे 2,000 रुपये प्लस नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याचे 2,000 व तिसऱ्या हप्त्याचे 2,000 रुपये असे एकूण 6,000 रुपये जे आहेत ते लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। तर मित्रांनो, ही होती आजची अपडेट। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओला शेअर करा। धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। जय हिंद, जय महाराष्ट्र।